शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधनं अखेर अटक। एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना कोरटकरचा सुगावा। उद्या कोल्हापूर कोर्टात करणार हजर। नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही। कुणाल कामरांना माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। कुणाल कामरा काही चुकीचं बोलला नाही। गद्दार लोकांनी कामराच्या सेटची तोडफोड केली। सत्यमेव जयते काढून गद्दारमेव जयते लावा, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला। कुणाल कामराचा बोलवता धनी कोण? उदय सामंतांचा सवाल, तर कामराच्या स्टुडिओचे पैसे मातोश्रीवरनं आल्याचा संजय निरुपमांचा आरोप। मुंबईत रस्त्याच्या कामांसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीमध्ये आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेमध्ये टशन। एकनाथ शिंदे येताच ठाकरेंच्या आमदारांनी उभं राहणं टाळलं। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, मंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेत मागणी। भारतरत्न देण्याबाबत केंद्राकडे शिफारस करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। बीड जिल्हा कारागृहाबाहेरचा व्हिडिओ व्हायरल। पोलीस आणि खोक्याच्या साक्षीदारांमध्ये गप्पांचा फट। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर। संपूर्ण घरच अनधिकृत असल्याचा नागपूर महापालिकेचा दावा। कोर्टाकडनं तुर्तास बुलडोझर कारवाईला स्थगिती। कल्याणमधील शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला महिला पदाधिकाऱ्याने केली मारहाण। शिवीगाळ केल्याचा आरोप करत दिला चोप।